नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. तृतीय वर्ष कला मराठी CBCS मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2021 पासून G3 सामान्य स्तर पेपर क्रमांक 3 सत्र पहिले भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार प्रवास वर्णन. या प्रवास वर्णन या साहित्य प्रकारात 3 मुलांचे 4 दिवस हे प्रवास वर्णन आपल्याला अभ्यासायला आहे आणि त्यात आपण बघतो आहोत आदर्श पाटील याचं सफर माणुसकीची या भागातला या शीर्षकातील 5वा लेख. आता आम्ही त्या पाऊलवाटा तुडवत घनदाट झाडींमधून चाललो होतो. 2 घंटे लगेंगे असं ते दोघं मगाशी म्हणालेच होते. बराच वेळ झाला तरी आम्ही चालत होतो, पण गाव येत नव्हते. वाटेमध्ये जुरू भेटला. त्यानेच काल आम्हाला थोडीफार गोंडी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. किरकोळ शरीरयष्टीचा आणि लांबट चेहऱ्याचा जुरू कोण्या एका आश्रमशाळेत 6वी-7वीत शिकत होता. इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी होती. हसण्यात आणि बोलण्यात एक वेगळं सौंदर्य होतं. काटकपणा होता. जीवनात असंख्य वेदना असल्या तरी चेहऱ्यावर आनंद होता. पण तणावाच्या छटा काही ते लपवू शकत नव्हते. खुद का ख्याल रखो और बहुत पढाई करना असं जुरूला म्हणून आम्ही त्याचा निरोप घेतला. कधी शेताच्या बांधाने तर कधी दाट झाडीमधून आमची पायपीट चालू होती. असे करत आम्ही कोणत्या तरी गावाच्या वेशीवर आलो होतो. एका उंच दगडापाशी आम्हाला उभे करून आमच्यासोबतचे ते दोघे पुढे कुणाला तरी बोलवायला गेले. आम्ही त्या दगडांवर मांड्या टेकल्या. त्याचवेळी कृष्णाला एका बॅगेत विकासचे UPSCच्या क्लासचे ओळखपत्र सापडले. उगाचच कुणाला वेगळा काहीतरी संशय यायला नको म्हणून आम्ही ते हळूच लायटरने कसेबसे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. अर्धवट जळालेल्या त्या प्लास्टिकच्या कागदाचे बारीक तुकडे करून आम्ही ते लांबवर लघवीला गेलो तेव्हा टाकून दिले. आपण ते जाळताना कुणी पाहिलं नसेल ना, नाहीतर आम्ही काहीतरी जाळले म्हणून त्यांचा संशय विनाकारण आणखीनच बळावणार, असा आम्ही विचार करत असतानाच दुरून गावातून काही जण येताना दिसले. आम्ही थोडेसे सावरून बसलो. आता इथवर आमच्यासोबत आलेले दोघे परत जाणार होते. सायकलवरचा एक उंच कुरळ्या केसांचा मुलगा आम्हाला पुढच्या गावात घेऊन जाणार होता. आम्ही त्या गावाच्या दिशेने चालत होतो. गावातून चालताना माणसांचा खूपच गोंगाट ऐकू येत होता. आज जो मुर्गी बाजार होता तो इथेच जवळ कुठेतरी भरला होता. त्याचाच हा आवाज होता. थोडं पुढे गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली आम्ही थांबलो. सायकलवरचा तो उंच मुलगा आम्हाला आप इधर ही ठहरो, मैं उधर जाकर थोडी ही देर में आता हूँ असं म्हणून त्याच वाटेने समोरच्या झाडीमध्ये दिसेनासा झाला. तिथल्या काही जणांनी लगबगीने आमच्यासाठी एक बाज टाकली आणि ते जवळच्याच एका वाळलेल्या ताडीच्या पानावर बसले. त्यांना हिंदी येत नव्हती आणि आम्हाला गोंडी. बराच वेळ असेच बसून होतो. मी त्यांच्याजवळच जमिनीवर कलंडलो होतो. विकास बाजेवर अंग टाकून झोपला होता आणि श्रीकृष्ण त्याच्या शेजारी निपचित पडला होता. त्या दिवशी आभाळ खूप निरभ्र होतं. निळ्याभोर आकाशाकडे पाहत आम्ही वेळ घालवत होतो. मगाशी येणारा बाजाराचा गोंगाट आता शांत झाला होता. हवेतील गारठा वाढला होता. बघता बघता अंधार पडायला सुरुवात झाली. मगाशीच कुठेतरी शेकोटीला गोंडी भाषेत किस्स असं म्हणतात हे आम्ही शिकलो होतो. किस्स असं म्हणून आम्ही त्यांना थोडीफार ॲक्शन करून शेकोटी पेटवायला सांगितली. संध्याकाळचे 6 वाजले होते. शेकोटी पेटलेली दिसली की शेकोटीच्या उभेला मग बरेच गावकरी जमा व्हायचे. आमच्यापासून जरा दूरच उभे राहायचे. आपापसात गोंडीमधून काहीतरी कुजबूज करत आमच्या तोंडाकडे बावरून प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहायचे. मग आम्हीच आओ ना या बैठो असं म्हणून त्यांना जवळ बोलवण्याचा प्रयत्न करायचो. ते बाजेवर बसत नसतील तर आम्हीच त्यांच्याबरोबर खाली बसायचो. त्यातल्या एखाद्याला तोडकी मोडकी हिंदी येत असेल तर तो आमच्याशी बोलायचा. तीच ती विचारपूस करायचा. किधर से आए हो, आगे कहाँ जाना है, स्टुडंट हो क्या. आम्ही पुन्हा तीच उत्तरं द्यायचो. थोड्या वेळाने तिथे सावळ्या रंगाचा व्यवस्थित कपडे घातलेला आणि स्टाईलमध्ये केसांचा भांग पाडलेला एक जण आला. अंधारात त्याचा चेहरा ठीकसा दिसत नव्हता. साधारणतः आमच्या एवढेच आमच्याशी खूपच तुटक बोलत होते. साधारण आमच्या एवढेच वय असणाऱ्या त्याला बऱ्यापैकी हिंदी येत होती. पहिल्यांदा तो आमच्याशी खूपच तुटक बोलत होता, पण शेकोटीभोवती बसून त्यानं त्याची कहाणी आम्हाला हळूहळू सांगितली. तो बोलत असताना त्याचा चेहरा शेकोटीच्या तांबूस उजेडात झळाळत होता. आम्ही त्याचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं त्याचं नाव कोर्सो हुंगा असं सांगितलं. बस्तरसारख्या तणावग्रस्त आणि दुर्गम भागात, जिथे लाईट नाही, रस्ते नाहीत, पाणी, दवाखाने यातलं काहीच नाही, अशा ठिकाणी राहणारा हुंगा मुझे आगे जाकर डॉक्टर बनना है असं म्हणत होता.
हमारे इधर डॉक्टर की बहुत ज़रूरत है, यहाँ एक भी डॉक्टर नाही आता, असं आम्हाला सांगत होता. हे ऐकून आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो. हुंगा आज 12वी पास होऊन पदवीला असता, पण 2005मध्ये सलवा जुडूमच्या लोकांनी त्याची शाळा पाडली. त्यावेळी अख्खा गाव आगीमध्ये भस्मसात होताना त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्याचा पाडा टेकडीवर असल्याने तो तेवढा वाचला होता. होत्याचं नव्हतं होतानाच गाववाल्यांचा आक्रोश त्याने त्याच्या कानांनी ऐकला होता. पण इतकं होऊनही जळालेली पुस्तकं धुरकटलेल्या हातांमध्ये घेऊन त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. त्याच्याबरोबरची बाकीची पोरं उद्ध्वस्त झालेला गाव पाहून अस्वस्थ मनानं वेगळ्याच मार्गाला लागली असणार यात शंका नाही. पण हुंगा मात्र त्याला अपवाद होता. 2-2.5 वर्षांची गॅप पडूनही त्यानं शिक्षणाबरोबरची नाळ तोडली नव्हती. जगदलपूरच्या कोणत्या तरी शाळेत त्याला मेरिटवर ॲडमिशन मिळाली होती. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणारा हुंगा आत्ता 9वीत शिकत होता. वयाने थोडासा मोठा वाटणारा, किडमिडीत प्रकृतीचा पण तरीही काटक दिसणारा हुंगा खेळातही तरबेज होता. 15 दिवसांनी त्याची पंजाबमध्ये तायक्वांदोची मॅच होती. मॅचच्या निमित्ताने तो त्याच्या स्टेटच्या बाहेर पहिल्यांदाच जाणार होता. हम रेलगाडी से जाने वाले है, असं तो आम्हाला सांगत होता. तो नुकताच 2 दिवसांच्या ख्रिसमसच्या सुट्टीमुळे घरी आलेला होता. जगदलपूरहून घरी येताना चिंतनलारपासून गावापर्यंत 30-35 किलोमीटर त्याला पायीच यावे लागते. एकदा शाळेला गेल्यावर 6-6 महिने घरच्यांशी कसलाच संपर्क होत नाही. इथे ना कोणाकडे मोबाईल आहेत, ना पत्र पाठवायला पोस्ट ऑफिसची सोय. हुंगा हळूहळू आमचा चांगलाच मित्र बनला. इथे तोच एक होता जो आम्हाला समजू शकत होता. तो गोष्टी सांगण्यातही भलताच पटाईत होता. त्याच्यात वायकांदोच्या मागच्या एका मॅचचं वर्णन जेव्हा तो आम्हाला सांगत होता तेव्हा ते ऐकताना डोळ्यांसमोर त्या सामन्याचं दृश्यच उभं राहत होतं. मैं जब मैच जीतता हूँ तब मेरे सर को बहुत खुशी होती है, उन्हें मुझसे बहुत उम्मीद है, असं तो आम्हाला सारखं सांगत होता. मैच के वक्त सबके मम्मी पापा उनके बच्चों की मैच देखने के लिए आते हैं, लेकिन मेरा उधर कोई भी नहीं होता. मेरे माँ बाप को तो मैं क्या पढ़ता हूँ ये भी ठीक से पता नहीं है, असं केविलवाणं तोंड करून तो सांगत होता. लेकिन मेरे सर मुझे हमेशा कहते हैं कि बाकी के बच्चों के माँ बाप अमीर है, पैसे वाले हैं, उनके पास अच्छे कपड़े हैं, अच्छे शूज़ हैं, मगर उनके पास तुम्हारे जैसा सपना नहीं है. तुम्हारे पास तुम्हारा सपना है और तुम्हें सच करके दिखाना है. हुंगा सांगत होता आणि आम्ही ऐकत होतो. त्याची कहाणी भारावून टाकणारी होती, प्रेरणा देणारी होती. आता बराच उशीर झाला होता. कालप्रमाणे आजही शेकोटीभोवती गोलाकार बसून आम्ही जेवण केले. आज पण भातावर छोट्या छोट्या मछलीचं कालवण आणि इमलीची भाजी होती. श्रीकृष्ण शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी आणखीन कसल्या तरी पातळ भाजीची सोय करण्यात आली होती. जेवण झाल्यावर हुंगा आम्हाला शेजारच्याच भिंती नसलेल्या एका झोपडीत घेऊन गेला. तिथे जवळूनच नदी वाहत असल्याने हवेत चांगलाच गारठा होता. झोपडीच्या मधोमध शेकोटी पेटवल्यावर जरा बरं वाटायला लागलं. झोपण्यासाठी पाठ टेकवणार तेवढ्यात तिथं जंगली मुंग्यांची वळवळ जाणवली. काळ्या मुंग्यांनी तो कोपरा भरून गेला होता. कृष्णाला मगाशी झाडाखाली तसलीच मुंगी चावल्याने त्याने त्या मुंग्यांचा धसकाच घेतला होता. हुंगाने एक वाळलेले ताडीचे पान पेटवून त्या मुंग्यांवर टाकून दिलं. तशा साऱ्या मुंग्या तिथून पसार झाल्या. तरीही काहींची वळवळ सुरूच होती. श्रीकृष्ण त्या वेचून वेचून बाजूला टाकत होता. आता आम्ही निवांत आडवे झालो. थंडी प्रचंड होती. जवळच पेटती शेकोटी असल्याने जरा बरं वाटत होतं. आणखीन 8-9 जण आमच्या आजूबाजूला कलंटले होते. पण कालसारखी आपापसात जास्त कुजबूज आज नव्हती. वातावरणात थोडं ढिलं वाटत होतं. सकाळ झाली तेव्हा पक्ष्यांचा खूप किलबिलाट ऐकू येत होता. आम्ही त्या दिवशी नदीतच हातपाय धुवून आलो. नंतर गावातून एक चक्कर मारली. सकाळी 10च्या दरम्यान आम्ही एका झाडाखाली बसलेलो असताना कोणीतरी सायकलवरून आमच्याकडे आलं. अंगामध्ये मळकट दगडा शर्ट अडकवलेला आणि खाली लुंगी घातलेला. तो आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आला होता. आम्ही विद्यार्थी आहोत तर मग आमच्या बॅगांमध्ये पुस्तकं कशी नाहीत असा प्रश्न त्याला पडलेला होता. तो आमच्याकडे थोड्या संशयानेच बघत होता. जेवताना अधूनमधून आमच्या हाताच्या बाह्यांकडे पाहणाऱ्या त्याला श्रीकृष्णाचे पिळदार शरीर पाहून तो नक्की पोलिसच असावा असं वाटत होतं. हे सारं तो हुंगाशी गोंडीमधून बोलत होता. दुपारी 2 वाजता तो गेला तेव्हा हुंगानं आम्हाला सारं सांगितलं. आम्ही आत्तापर्यंत असं समजत होतो की हे लोक आता आपल्याला सोडून देतील, कारण 2 दिवस केव्हाच झाले होते. पण मुझे नहीं लगता कि ये लोग आपको जल्दी छोड़ेंगे. अगर छोड़ना होता तो आपको उस साइड को लेके जाते, लेकिन ये तो और भी अंदर लेकर जाने वाले हैं, असं हुंगानं सांगितल्यावर आम्ही जरा दचकलो. यहाँ का जो लीडर है वो बहुत खतरनाक है. उसके सामने ठीक से बात करना, कुछ गलती हुई तो न जाने कुछ भी हो सकता है, असंही तो म्हणाला. मगाशी गावातून चक्कर मारताना हुंगाचा स्वभाव आणि त्याचं मत आम्ही न्याहाळलं होतं. अजून किती दिवस हे असं अंधारात राहायचं अशीच त्याची भावना होती.
आम्ही त्याला थोडं विश्वासात घेतलं आणि विकासच्या डायऱ्या त्याच्याकडून बाहेर पाठवून दिल्या. त्या डायऱ्या पाहून उगाच कुणाला आम्ही पत्रकार वगैरे आहोत की काय असं वाटायला नको म्हणून आम्हाला ते करणं भागच होतं. शाम 4 बजे कोई संदेश आएगा और फिर यहाँ से आपको दूसरे गाव लेके जाएगा, असं मगाचा सायकलवाला जाता जाता सांगून गेला होता. आमच्याकडे आता 2च तास होते. हे 2 तास भयानक तणावामध्ये गेले. आता काय होईल, आपण इथे येऊन चूकच केली की काय असं वाटत होतं. आम्हाला काही झालं तर आमचा माणुसकीवरचा विश्वास उडणार होता आणि पुन्हा तो बसण्यासाठी कदाचित आम्ही इथे असणार नव्हतो. पण आता भिवून चालणार नव्हतं. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवूनच आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. काय होईल ते होईल. आपण आपल्या परीने माणुसकीने राहायचं, पण त्या अगोदर कुणाला विनाकारण आपणावर संशय येईल अशी एकही गोष्ट जवळ ठेवायची नाही. संशयास्पद एकही हालचाल करायची नाही असं आम्ही ठरवलं. जवळचे मोबाईल फोन पूर्णपणे रिसेट केले. कागदावर लिहिलेले काही मोबाईल नंबर जाळून टाकले. जाळलेल्या कागदाची राख शेकोटीच्या राखेत मिसळली. मागे तोडलेले मेमरी कार्ड त्या नदीमध्ये पाण्याच्या खाली मातीत पुरून टाकले. आता आमच्याकडे संशयास्पद असं काहीच नव्हतं. कोमजल्यासारखी तोंड घेऊन आम्ही त्या भिंती नसलेल्या झोपडीत बसून होतो. मोबाईलचं चार्जिंग संपवण्यासाठी त्यावर गाणी लावलेली होती. छोड आये हम ओ गलिया हे गाणं तर आम्ही फील केलं. त्या गाण्याच्या रिदमवर आमच्या हृदयाचे ठोके धडधडत होते. आम्ही तिघेही तोंडावर पुन्हा नेहमीचा हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या भयानक तणावातून बाहेर येऊन पुन्हा एकदा हसी मजाकमध्ये रमण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू मोबाईलची बॅटरी लो होत गेली. ते गाणंही अचानक बंद झालं, पण त्या गाण्याच्या तालावर धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके मात्र चालूच होते. धक धक असा तो आवाज आम्हालाच ऐकू येत होता. आम्ही आता पुढल्या परिस्थितीला सामोरे जायला तयार झालो होतो. दूरवरून 2 सायकली येताना दिसत होत्या. बघता बघता त्या सायकलींची चाकं आमच्या झोपडीसमोर येऊन थांबली. आम्ही बॅगा सायकलीला बांधून तयारच होतो. काहीही झालं तरी चेहऱ्यावरचं हसू आम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं, कारण चेहऱ्यावर स्मितहास्य असणं इथं फारच महत्त्वाचं होतं. आम्हाला न्यायला आलेल्या दोघांपैकी एकाचं वय साधारणतः 25 ते 30 होतं, तर दुसरा 40 ते 50 वयाचा होता. दोघंही जाम ताडी प्यायलेले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला तो दुसरा तर सतत हातात चाकू घेऊन असायचा. हमको पता चला है की आपके पास नक्शा मिला है, असं तो सावळ्या चेहऱ्याचा आणि उभ्या नाकाचा उंचेला मुलगा मला म्हणाला. इधर से क्यों आए, किसने भेजा है, तोवर दुसऱ्याने त्याच्या धुंदीत विचारायला सुरुवात केली. त्यांना कितीही शांततेने सांगितलं तरीही तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होते. तुम्ही पोलिसांचे खबरेच आहात आणि आता आमच्या हातात आयते सापडला आहात, आता पहा आम्ही काय करतो. अशाच आविर्भावात त्यांचं सगळं सुरू होतं. पण हुंगा आमच्यासोबत होता म्हणून जरा आधार वाटत होता. खूप विनवणी करून आम्ही पुढल्या गावापर्यंत त्याला सोबत यायला लावलं होतं. थोडंसं अंतर कापल्यानंतर एका उंचवट्याच्या ठिकाणी आम्हाला थांबवण्यात आलं. लांब लांब वर एखाद दुसरा आदिवासी पाडा नजरेला पडत होता. इथं कोणीतरी आम्हाला भेटणार होतं. आम्ही अगोदरच तणावामध्ये होतो. हुंगाने मगाशी ज्या लीडरबद्दल सांगितलं तो हाच की काय, असं मनातल्या मनात वाटत होतं. लांबवर एका उंचवट्यावर झाडाखाली बाज टाकलेली दिसत होती. थोडी देर में वहाँ पर एक आदमी आके बैठेगा, तुमसे किसी एक को उससे जाकर मिलना है, असं आम्हाला सांगण्यात आलं. ते दृश्य एकदम फिल्मी होतं. मी हातामध्ये नकाशा आणि तिघांची ओळखपत्र घेऊन त्या बाजेच्या दिशेने गेलो. तो सावळ्या रंगाचा उंचीला मुलगा आमच्यातली एक सायकल घेऊन माझ्यासोबत आला. आता काय होईल, कसा दिसत असेल हा लीडर, रागीट असेल की सौम्य, असा विचार करत मी तिथपर्यंत पोहोचलो. थोड्या वेळानंतर एक साधारण उंचीचा आणि काळपट वर्णाचा एक जण त्या बाजेवर येऊन बसला. अतिशय किरकोळ प्रकृतीचा आणि कुरळ्या केसांचा हा माणूस मला पुन्हा ते जुने प्रश्न विचारू लागले. मी त्याला आमच्याकडील नकाशा दाखवला. इंटरनेटवरून नकाशा कसा काढला जातो तेही सांगितलं, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. माझी सगळी कथा सांगून झाल्यावर त्याने तोच पहिला प्रश्न पुन्हा विचारला, किसने भेजा है, इधर से क्यों आए, आप स्टुडंट हो तो आपके पास ये नक्शा कैसे. आता मात्र याला कसं सांगावं हे मला कळेना. सगळंच अवघड होऊन बसलं होतं. मी आपला नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करत होतो. तोच अचानक सर्वांचा गोंडीमध्ये आरडाओरडा सुरू झाला. माझ्या मागच्या बाजूला असणाऱ्या कुणावर तरी सगळेजण खेकसत होते. मला काही कळेना यांना अचानक काय झालं. मी तर खूप शांततेने बोलत होतो. मागे वळून पाहिलं तर त्यांच्यातलाच एक मुलगा आमची सायकल फिरवू पाहत होता आणि बाकीचे त्याच्या अंगावर धावून जात त्याला सायकलला हात लावण्यास मज्जाव करत होते. मला काहीही सुचत नव्हतं. हे नक्की काय चाललंय हे कळायला मार्गच नव्हता. तिकडे विकास आणि श्रीकृष्णाला पण हा अचानक झालेला गोंधळ पाहून धडकी भरली होती. त्यांच्या मनात वेगळ्याच विचारांचे वारे वाहत होते. हा सारा सायकलींसाठी चाललेला गोंधळ आहे हे ध्यानात आल्यावर मी त्यांना शांत केलं.
उसको सायकल घुमाने दो असं म्हणत मी त्याला सायकलवर चक्कर मारायला दिली. तो मुलगा सायकल चालवायला मिळाल्याने जाम खुश झाला. आप हमारे मेहमान हो, अगर आपके सायकल को कुछ हो गया तो हमारा नाम खराब हो जाएगा असं त्या मुखियाचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो. त्यानंतर हमें आपका सामान चेक करना है असं म्हणून तो मला आणखीन पुढे घेऊन गेला. मध्येच थांबवून मला आमच्या साऱ्या बॅगा घेऊन यायला सांगितल्या. बॅगांमधील एक एक वस्तू मी त्यांना काढून दाखवत होतो. कानावर कसल्या तरी पानाची बिडी अडकवलेली आणि संपूर्णपणे ताडीच्या नशेत बुडालेला एक जण मला आमच्याजवळील लायटर मागू लागला. पण ते पाहून बाकीचे सारे त्याच्यावर ओरडले. बस्तर का नाम खराब हो जाएगा असं म्हणून त्याच्या हातातील लायटर हिसकावून मला वापस देऊ लागले. तेवढ्यात कालचाच कुरळ्या केसांचा एक मुलगा सायकलवरून आला. तो गोंडीमधून त्या लोकांशी काहीतरी बोलला आणि म्हणाला, आप सामान पॅक कर लो, आपको और आगे जाना है. बहुतेक इथल्या मुखियाला आमची पूछताछ करायची काहीच ऑथॉरिटी नव्हती. सायकलींवर सामान टाकून आम्ही पुन्हा पुढच्या गावाकडे चाललो. हुंगा आमचा निरोप घेऊन इथूनच माघारी जाणार होता. त्याला दुसऱ्या दिवशी शाळेला निघायचे होते. त्याची 2 दिवसांची सुट्टीही आमच्याबरोबर गेली होती. तो मागेच आम्हाला म्हणाला होता की मुझे स्कूल से घर आते वक्त कोई रोक के रखता है तो मुझे बहुत गुस्सा आता है, पर आते समय मुझे बीच में चिंतलनार के यहाँ आश्रमशाला में एक दिन रुकना पड़ता है, तो मैं रात भर सो नहीं पाता. दिन होते ही मैं पैदल ही गाँव चला आता.